लाडक्या बहिणींचा जो फायदा आहे तो होणार आम्हाला विधानसभेमध्ये जास्त फायदा झाला होता. आणि आता ही लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळं याचा फायदा आम्हाला होणार आहे. कारण ही योजना बंद पडणार अशा पद्धतीचा अफवा पसरवण्यात आल्या. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे की ही योजना अजिबात बंद होणार नाही. लाडक्या बहिणीच्या पाठीशी आम्ही आहोत आणि ही योजना चालूच राहणार आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये नवी मुंबईत वॉर पाहायला मिळतात. खरं तर महायुतीचे हे दोघे असून वॉर पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे कुठेतरी बोलतात टांगा पलटी होईल. मला वाटतं की नव्या मुंबईमध्ये जरी एकनाथ शिंदे आणि गणेश यांच्यामध्ये जरी होत असली वार तरी त्या ठिकाणी बीजेपी होणार नाही हा. आणि आम्ही जरी एकमेकाची भांडलो तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्रित सरकारमध्ये तर आहोत. ज्या ठिकाणी जागा बीजेपीला कमी पडतील तिथे एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत, अजितदादा आमच्या सोबत आहेत. त्यामुळं आम्ही जरी भांडलो तरी आमचं भांडल्यासारखं आम्ही करतो, पण आतून आम्ही एकच आहोत. त्यामुळं 8 वर्षांनंतर ही निवडणूक आली होती आणि त्यामुळं अनेक पक्षांकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार होते. त्यामुळं अनेक ठिकाणी झालेली नाही, अनेक ठिकाणी झालेली आहे आणि जे झालेली नाही त्या ठिकाणी निवडणूक नंतर होणार. सर, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जरी आरपीआयची जरी 10 ते 15% जरी मतं असली तरी देखील ती निर्णायक आहेत. मात्र असं असताना नवी मुंबईत आरपीआयला एकही जागा मिळवता आली नाही. पनवेलमध्ये 1 जागेवर समाधान मानावं लागलं. कसं पाहताय? नाही तर ठीक आहे, मागच्या वेळेला 3 जागा मला दिल्या होत्या. यावेळेला त्यांची अडचण होती. यावेळेला शिवसेना सोबत आली, राष्ट्रवादी सोबत आली आणि राष्ट्रवादीला 2 जागा, शिवसेनेला 4 जागा. त्या कम्पॅरिझन मध्ये आरपीआयला 1 जागा मिळणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. 2 जागा मिळायला हव्या होत्या. जर कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आली नसती तर आम्हाला 3-4 जागा मिळाल्या असत्या. पण एका जागेवर आम्ही समाधानी आहोत. नंतर सत्ता आल्यानंतर सत्तेमधून अजून काहीतरी आम्हाला इथं मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. जो आमचा जे एनडीएचं सरकार आहे ते सरकार भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे जे आमचं महायुतीचं सरकार आहे हे सरकार सुद्धा पनवेलला स्ट्रॉंग करण्यासाठी, पनवेलच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पनवेलला भरपूर अशी मदत करणार आहोत. आपण एक उद्धव ठाकरेंचा किस्सा देखील सांगितलेला आहे की त्यांच्या मशिलीमध्ये ऑइल नाही. नाही, मी सांगितलं की आता उद्धव ठाकरे हे जे आहे ते राज ठाकरे यांनी त्यांनी सोबत घेतल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे आणि आता त्यांची ताकद पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे किंवा ती विच्छिन्न झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी 19 मध्ये आमच्या सोबत राहायला पाहिजे होतं, महायुती सोबत राहायला पाहिजे होतं. काँग्रेसकडे गेली 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री मिळालं, पण त्यांनी धनुष्यबाण ते त्यांच्या हातून गेलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये घुसला होता आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे तिकडे जरी ते गेलेले असले तरी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे त्यांना फायदा अजिबात होणार नाही. कारण मुंबईमध्ये 60% नॉन मराठी वोटर्स आहेत, 40% मराठी वोटर्स आहेत आणि त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेतलेलं असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पाणीपत होणार आहे. आणि आम्ही सगळी महायुती जी आहे, बीजेपी, शिवसेना आणि आरपीआय आम्ही सोबत सगळे लढतो आहोत आणि मुंबई महानगरपालिका सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. पनवेल महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये 90-92% महानगरपालिका आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.